लोकसभेत विधेयक सादर करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैष्णव यांनी या ऑनलाईन गेमिंगचा धोका असल्याचं सांगितलं। ते म्हणाले, गेल्या 31 महिन्यात ऑनलाईन मनी गेमिंगमुळे देशात 32 आत्महत्या झाल्या, अनेक तरुण व्यसनाधीन झालेत आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। या गेम्समुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, आर्थिक नुकसान झाले आणि काही प्रकरणांमध्ये या गेमिंगचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांमध्ये केला जातोय, असाही दावा मंत्री वैष्णव यांनी केला। सध्या देशात सुमारे 45 कोटी लोक ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतलेली आहेत आणि दरवर्षी या क्षेत्रातून जवळपास 20,000 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक ही केली जाते। विशेषतः तरुणांमध्ये ऑनलाईन गेमिंग मोठ्या प्रमाणात खेळलं जातं। त्याची एक क्रेज आहे। सुरुवातीला शहरी भागात याचं मोठ्या प्रमाणात क्रेज होतं, पण स्वस्त डेटा आणि स्मार्टफोनच्या वापरामुळे या ऑनलाईन गेमिंगनं ग्रामीण भागातही जोर धरला। स्मार्टफोन, टीव्हीच्या स्क्रीनपासून तर रस्त्यावरच्या होर्डिंगपर्यंत सगळीकडे जंगली रम्मी पे आओ ना महाराज असं म्हणत कलाकार खुणावू लागले।